हा व्हिडिओ पती आणि पत्नी दोघांनी पण बसून ऐका, बघा आणि त्यानंतर डिसिजन घ्या. कोणी ज्या लोकांना सेक्स समस्या आहे, ज्या पुरुषाला आणि त्याची पत्नी त्याला दररोज बोलत राहते, टोचून बोलत राहते, त्याचा अपमान करत राहते, त्या दोघांमध्ये सतत भांडण होत असतात, त्या लोकांनी हा व्हिडिओ जरूर पूर्ण ऐका. आज अशीच एक केस माझ्याकडे आली. काउन्सिलिंगसाठी त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की सर, येत्या 2-4 दिवसामध्ये आमची कोर्टात भेट आहे. ती मला सोडून गेलेली आहे. तिच्या बापाने तिला घेऊन गेलेली आहे. आता ती माझा फोनही उचलत नाही, बोलतही नाही, रिप्लायही देत नाही. म्हटलं झालं काय? तर प्रॉब्लेम असा आहे म्हणे सर, माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं. सुरुवातीला आमचा व्यवस्थित सेक्स चालायचा, परंतु त्यानंतर माझा काहीतरी कारणास्तव काहीतरी चुकीच्या गोष्टी झाल्या असतील, जास्त मास्टरबेशन केलं किंवा काही मानसिक परिणाम झाला, कामाचा ताण आला, काही जे प्रॉब्लेम असतील, सिक्रेट गोष्ट आहे ती कशामुळे झाली तर, परंतु माझा सेक्स टाइम हा कमी कमी होत गेला आणि त्यानंतर मी फक्त 1 ते 1.5 मिनिटावरती आलो आणि त्यामुळे ती व्यवस्थित सॅटिस्फाय होत नव्हती. आणि मग असं तरी सुद्धा ती माझ्यासोबत होती. मला ती खूप आवडते, खूप चांगली आहे, महत्त्वाकांक्षी आहे, मला तिच्यासोबतच राहायचं आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आता खूप विषय पुढे गेलेला आहे, काय करावं काही सुधरत नाही. आता त्यांना मी व्यवस्थित सांगितलं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, परंतु आज रोजी या उंबरठ्यावर जे लोक उभे आहेत त्या लोकांसाठी मी सांगत आहे. त्या ताईला सांगत आहे, त्या मॅडमला सांगत आहे की मॅडम हे बघा, याचा जो सेक्स टाइम कमी झालेला आहे किंवा काय जे प्रॉब्लेम आलेला आहे, शारीरिक व्याधी आहे, आशक्तपण आलेला आहे, नस दौर्बल्य आहे, गुडघे दुखत आहेत, वजन वाढलेलं आहे, त्याला शुगर झालेली आहे किंवा BP वाढलेली आहे, कामाचा स्ट्रेस आहे, ऑफिसमध्ये आहे, बिझनेस आहे, त्यामुळे माणसाचा सेक्स टाइम हा कमी होऊ शकतो. प्रत्येकाचा सेक्स टाइम कमी होणारा हा नामर्द नसतो, नपुंसक नसतो, तो मर्द असतो. ज्या व्यक्तीला मिशा आहे, दाढी आहे, ज्याचा मर्दासारखा आवाज बदललेला आहे, ज्याचे खांदे चौडे आहेत, ज्यानं स्वतःच्या प्रेरणेनं लग्न केलेलं आहे, लग्नानंतर व्यवस्थित सेक्स केलेला आहे, तो माणूस मर्दच आहे, त्यामध्ये काहीही शंका नाही. आता त्या स्त्रीचं कसं झालेलं आहे माहिती आहे का? ती सुद्धा वेल एज्युकेटेड होती, तिला कळायला पाहिजे होती, कारण की या गोष्टीचं ज्ञान नसल्यामुळे, सेक्स एज्युकेशन नसल्यामुळे ती सुद्धा भांबावल्या गेलेली आहे. तर ती जर ग्रॅज्युएशन झालेली असेल तर तिला कळायला पाहिजे होतं की ही एक साधारण सर्दी पडशासारखा कधीतरी होणारा आजार आहे, BP शुगर सारखा होणारा आजार आहे, त्यावरती ट्रीटमेंट झाल्यानंतर हा नीट होऊ शकतो. त्यांचं वय कमी होतं, 25 ते 30च्या दरम्यान त्यांचं वय होतं. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती, म्हणजे आहे, त्याचे दुकान आहेत शहरामध्ये, घर आहे, दार आहे, जमीन आहे, जुमला आहे, परंतु ती त्याला सोडून गेलेली आहे. आणि फक्त या गोष्टीसाठी, ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामध्ये काहीच वाद नाही असं माझं सुद्धा मत आहे. आणि ती सुद्धा त्या पुरुषांची नैतिक जबाबदारी आहे की त्याने तिला सुख द्यायला पाहिजेत, कारण की तिच्या सुद्धा घरी खायला प्यायला आहे, तिच्या बापाकडे सुद्धा इस्टेट आहे, तिचे जीवाचे जीवलग नातेवाईक तिथे जवळ आहे, तिला प्रेम करणारे माणसं तिथं सुद्धा आहेत, तिचं मनही तिथं रमते. मग तिने लग्न तुमच्याशी काय केलेलं आहे? कारण की तिला ते संभोगाचं सुख ते तिथं भेटत नव्हतं, ते देऊ शकत नाहीत मायबाप, म्हणून तुमच्यासोबत लग्न केलेलं आहे. आणि तुम्ही जर ते देऊ शकत नसाल तर मग त्या स्त्रीकडे पर्याय तरी काय आहे? परंतु आता जर तुमची जर स्त्री तुमच्यासोबत असेल तर तिचे तुम्ही खूप ग्रेटफुल आहात, आभारी राहा तिचे. खरंच तू मला समजून घेतेस, मी तुझा खूप खूप आभारी आहे. आता आपण दोघं मिळून यावरती ट्रीटमेंट करूयात. आता लग्नानंतर व्यवस्थित सेक्स होत होता, परंतु आता होत नाही. याचं कारण काय असू शकते? तर त्याचं कारण असं असू शकते, तुमच्या पत्नीला सांगत आहे की एखाद्या दिवशी असं होऊ शकते की माणूस घाई गडबडीत असतो, चुकीचं जेवण घेतलेलं असते, तब्येत खराब असते, बिझनेसचं नोकरीचं टेन्शन असते, रागामध्ये असतो, घाईत असतो, तर अशा वेळेस सेक्स करत असताना त्याचं लवकर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन होऊ शकते, कधीतरी महिन्यातून होऊ शकते, त्याबद्दल काही वाद नाही. आणि अशा वेळेस जी चांगली पत्नी आहे ती काय म्हणत असते की जाऊ द्या, होत असते, एखाद्या बारीत होत असते, तुमच्या मागं काम आहे, गडबड आहे, तुम्ही एवढं घराची आपली सर्वांची काळजी घेता, एखाद्या वेळ झाला तर काही प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या बारीत चांगलं होईल, मी आहे तुमच्यासोबत, असं जर म्हणलं त्या माणसावरती दडपण येत नाही. परंतु जी वाईट पत्नी असते ती काय म्हणते की तुमच्याकडून हे होत नाही, ती त्याला डिमोटिवेट करते, त्याला घालून पाडून बोलते, त्यामुळे त्याच्या मनावरती गहिरा प्रभाव होतो. कारण की ती जी पत्नी आहे ती त्याची जीवाची जीवलग आहे, त्याने
त्यानं तिचं सर्वस्व तिला अर्पण केलेलं आहे. त्याच्यामुळे तिच्या प्रत्येक शब्दाचा परिणाम हा पतीवरती होत असतो. पतीच्या प्रत्येक शब्दाचा परिणाम हा पत्नीवरती सुद्धा होत असतो. त्यामुळे दोघांनी सुद्धा एकमेकांना बोलताना समोरच्या मनाचा जरूर विचार करावा. असं घालून पाडून बोलू नये. कधीतरी तिला सुद्धा सेक्सची इच्छा होत नाही म्हणून हा काय तिला लगेच सोडून देत नाही. असे मी भरपूर पुरुष बघितले की स्त्रीला लग्नानंतर 5 वर्षामध्ये एखादी बिमारी झाली, कॅन्सर झाला, काहीतरी बिमाऱ्या झाल्या, खोळचं ऑपरेशन झालं, तिला सेक्स डॉक्टरनी सांगितलं नाही, त्याने तिला लाईफ टाईम सांभाळलेला आहे, तिला लेकरू होत नाही, अशा सुद्धा त्या सुद्धा स्त्रीला सांभाळलेला आहे. माझ्या संपर्कात आहे की अशी त्यांनी लग्न करतानाच एका लग्नामध्ये खूप आसक्त होती, लग्नानंतर ती याच्या घरी आली, यानंतर व्यवस्थित त्यांनी तिला नीट केलं, परंतु आजही त्यांचं वय 50 वर्ष आहे, अजूनही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन ते ट्रीटमेंट घेत आहेत, तिला अजूनही गर्भधारणा होत नाही, झालं तरी अबॉर्शन होतंय. पुरुष समजदार आहेत परंतु महिला असं समजदारपणा का घेत नाहीत, लगेच दुसरा मार्ग का निवडतात. मान्य आहे जिंदगी एकच आहे, परत भेटणार नाही हे सुख असंही नाही. हा जर नीट जर झाला, तिच्यासोबत जर पत्नी जर असली आणि त्या दोघांनी मिळून जर ट्रीटमेंट जर घेतली, अशा बहुतांश अशा सेक्स थेरपीच्या अशा ट्रीटमेंट आहेत की त्या दोघांनी मिळून करायच्या असतात. असे काही आता त्यांनी औषधी घेतली, ट्रीटमेंट घेतली, थेरपी करत असताना त्याच्यासोबत पत्नी किंवा सेक्स पार्टनर असणं आवश्यक आहे. अशा वेळेस त्या पुरुषानं काय करायचं, त्याच्याकडे पैसा भरपूर आहे परंतु सेक्स पार्टनर नाहीये, तो विकत आणता येत नाहीये, विकत आणलेला पत्नीप्रमाणे सपोर्ट करू शकत नाहीये, समजदार असू शकत नाही. म्हणून सर्व पत्न्यांना माझी नम्र विनंती आहे आणि पुरुषांना सुद्धा की जर तुम्हाला हा प्रॉब्लेम व्हायच्या आता लक्षात आलं की हे तुम्हाला प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, ही आज नाही उद्या गोष्ट तुटणारच आहे, ती सोडून जाणारच आहे. हे बघा, हे सुख तुम्ही पत्नी कुठेही गरिबीत दिवस काढेल, हो बिमार व्यक्तीसोबत दिवस काढेल, घरात भांडण होत असते, सासू सासरे चांगले नाही तरी सुद्धा ती दिवस काढेल, तुम्ही सुद्धा तिला व्यवस्थित बोलत नाही तरी सुद्धा दिवस काढेल, तुम्ही तंबाखू बिडी सिगारेट खाता पिता तरी सुद्धा दिवस काढू शकते. परंतु तुम्ही जर तिला ते सुख जर देऊ शकणार नसाल, संभोग सुख, तर ती दिवस काढण्याची शक्यता कमी होते. हे कलियुग आहे, प्रत्येकाला आपापला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपापल्या भावना आहेत, महत्वाकांक्षा आहेत, इच्छा आहेत आणि तो काम नावाचा पुरुषार्थ तर नक्कीच आहे, तो प्रत्येकाला हवाच आहे. जसे तुमच्या लक्षात येईल तसा तुम्ही योग्य सेक्सॉलॉजिस्ट, मानसिक रोग तज्ज्ञ बघा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी त्यांच्याकडून घ्या, तुम्ही नक्कीच नीट व्हाल अशी मला खात्री आहे. आणि जर तुम्हाला अधिक काही काउन्सिलिंगसाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझं संपर्क दिलेला आहे. इंस्टाग्रामवरती मला DM करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मला फोन लावून किंवा व्हॉट्सअपवरती मला फक्त मेसेज टाका काउन्सिलिंग म्हणून, मी तुम्हाला स्वतःहून संपर्क करेल. काही समस्या असतील तर नक्की विचारू शकता. डिस्कस झाल्याने अनेक समस्या सुटत असतात, त्यामुळे बोलायला शिका, मोकळं बोला, हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगू इच्छितो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. आपल्या सर्वांना सुख शांती आरोग्य समाधान ऐश्वर्य लाभो व आपल्या संसार सुखाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत जावो, हीच मी आपल्यासाठी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.